नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर शाही मुखवास हे एकदम कॉमन रेसिपी शेअर करणार आहे. ह्या रेसिपी खूप वेगळ्या वेगळ्या इन्ग्रेडियंटनी करू शकता तुम्ही, पण तुम्हाला जशी जी गरज आहे त्यावेळेची त्याप्रमाणे आपण करतो. तर आता मला ह्या मुखवासाची खूप गरज होती, तर माझ्या घरात ज्या काय गोष्टी आहेत तेवढ्या मी घेतल्या. आता एक बडीशेप म्हणा, बडीशेप पण एकदम पौष्टिक आहे. आणि आपण तो इंडियामध्ये तर आपण रेग्युलर खातच असतो जेवल्यानंतर बडीशेप. तर फक्त आपल्याला काय बघायचं की प्रत्येक इन्ग्रेडियंट मी वेगळे वेगळे भाजलेत, कारण प्रत्येकाचं रेझिस्टन्स वेगळं आहे. आणि कोणाला जास्त वेळ लागतो भाजायला, कोणाला एकदम कमी वेळात ते होते. आणि जाळून देऊ नका, जाळलं तर ते कडू लागणार. हे फ्लॅक्स सीड्स आहेत ना, म्हणजे आपली अळशी, ती पण तुम्ही एकदम लाईटली ती सगळी भाजायची. जर ती काळी झाली तर ती वापरू नका, कारण ती कडू लागणार. आपल्याला मजा आली पाहिजे ना मुखवास खाताना. मला गुडघ्याचा प्रॉब्लेम होता, तर मला सगळेजण सांगायचे की दण्या डाळ खा, कोण म्हणायचं फ्लॅक्स सीड्स खा, कोण म्हणतं तीळ घ्या सकाळ संध्याकाळ एक एक चमचा, कोण म्हणतं पान खा. अरे मिलं काय काय आपण खात बसणार. बाहेर लोकांना ह्या सगळ्या गोष्टी सांगतात, ते मला मुखवासमध्ये करू शकते मी, आणि म्हणून मी हे मुखवास करायला घेतलं. आता इथे तीळ ठेवले, ते तीळ पण त्याला चांगलं क्रिस्प होईपर्यंत ते भाजायचं. इथे मगज सीड्स आहेत, त्याला तिळापेक्षा कमी वेळ लागणार, हो की नाही, सॉरी जास्त वेळ लागणार तिळापेक्षा. तर असं प्रत्येक इन्ग्रेडियंट्सप्रमाणे तुमचा वेळ हे करून, पण सिमवर सगळ्या गोष्टी सिमवर करायच्या. हां. आणि मला तर फरक पडला त्या मुखवास खाऊन. तर हे काय बघता तुम्ही, ही हिरवी आपली खायची पानं आहेत. तर माझ्याकडे वेलच आहे मगईचा, तर मी ते मगईची पानं घेतली. आता हे मुखवास आहे, आणखीन ते हे ओले आहेत ना, म्हणून मी ते चांगले बारीक चिरून मी ती बारीक पट्ट्या त्या कापल्या. तर तुम्हाला दाखवतच मी काय केलं ते मगईच्या पानांबरोबर. मगईची पानं मी पहिला पाण्यातून धुवून काढली, मग ती स्वच्छ पुसली, आणि मग अशी 5-6 वळकटी करून त्यांना बारीक बारीक त्यांच्या पट्ट्या कापल्या. आणि मग त्या बारीक चांगल्या भाजल्यावर त्या क्रिस्प होतात, म्हणजे एकदम त्या पण मेल्ट होतात याच्याबरोबर, मगई याच्याबरोबर, मुखवासबरोबर, म्हणजे खराब नाही होत, मॉइश्चर अजिबात राहत नाही. तर हे बघा, इथे आता पानं पण झाली माझी हे करून. सगळ्यांचा एकच माप आहे, फक्त ओवा आहे ना, हा मी ओवा घेतला, तो फक्त मी एकच चमचा घेतला, कारण तो तिखट असतो आणि स्ट्रॉंग पण असतो. तर 1 चमचा बास झालं. ठीक आहे. आता तुम्हाला इथे मी साखर घातलेली आहे, पण इट इज ऑप्शनल. खरंच काय साखरेची गरज वाटत नाही. मीठ घाला थोडं चवीसाठी, मीठ अर्धा चमचा घातला तरी बास झालं. आणि आता हे सगळं मिक्स करा नीट. थंड होईपर्यंत थांबा. थंड झाल्यावर हे नीट बंद करून ठेवा. आणि तुमच्या सांधीदुखी किंवा अजून इनडायजेशन, सो मेनी, केवढे तरी ह्याच्यामध्ये रेमेडीज हे आहेत क्युअर ह्या मुखवासमध्ये. तर एकदम पौष्टिक आणि टेस्टी मुखवास, म्हणजे तुम्हाला रोज जेवल्यानंतर हा 1 चमचा खाल्ल्यावर तुम्हाला बरं वाटेल आणि मजा पण येईल, असा हा मुखवासची आजची रेसिपी आहे. तर आता मी शाही नाव का दिलं आहे, कारण मी ह्याचा मुखवास केल्यावर मला आठवलं, अरे माझ्याकडे चांगल्या गुलाबाच्या पाकळ्या पण आहेत छान. वाव, या पण एकदम छान पाकळ्या होत्या माझ्याकडे, त्या घातल्या, म्हणून मी शाही मुखवासाचं नाव ठेवलं. तर नक्की ट्राय करा तुम्ही, तुम्हाला पण आवडतील हे. आणि आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.